हाय फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत फिनेरोगॅमी. फिनेरोगॅमी हा पार्ट्स कुठला आहे तर फिनेरोगॅमी जे आहे ते फ्लावरिंग अँड सीड बेरिंग प्लांट. ओके, सगळ्यात पहिल्यांदा किंगडम प्लांटीच्या पेज नंबर 19 वरती या 19 वरती जो चार्ट दिलेला आहे तो पहिल्यांदा रिकॉल करूया. काय काय दिलेला आहे चार्ट? किंगडम प्लांटी बरोबर, क्रिप्टोगॅमी आणि फिनेरोगॅमी. क्रिप्टोगॅमी म्हणजे काय? क्रिप्टो म्हणजे हिडन, दॅट इज अ नॉन फ्लावरिंग प्लांट, नॉन सीड बेरिंग प्लांट. आणि फिनेरोगॅमी म्हणजे दॅट इज अ फ्लावरिंग अँड सीड बेरिंग प्लांट. ओके, त्याच्यानंतर क्रिप्टोगॅमीमध्ये काय सांगितलेलं आहे? नॉन वॅस्क्युलर अँड वॅस्क्युलर. नॉन वॅस्क्युलर कोण आहेत? थॅलोफायटा म्हणजेच अल्गी, ब्रायोफायटा हे नॉन वॅस्क्युलर आहेत. आणि वॅस्क्युलर कोण आहे? टेरिडोफायटा आहे. आणि जे फिनेरोगॅमी आहेत ह्या फिनेरोगॅमीमध्ये वॅस्क्युलर प्लांट दॅट इज अ जिम्नोस्पर्म अँड अँजिओस्पर्म. ओके, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. आता हे आपण आज बघणार आहोत फिनेरोगॅमी. काय बघणार आहोत? फिनेरोगॅमी. आता हे फिनेरोगॅमी बघत असताना सगळ्यात महत्त्वाचं, फिनेरोगॅमी बघत असताना हे वॅस्क्युलर प्लांट आहे, हे याचं पहिल्यांदा युनिक कॅरेक्टर झालं. ह्याचे युनिक कॅरेक्टर्स काय काय आहेत हे बघावे लागणार आहेत. याचे युनिक कॅरेक्टर्स आहेत हे म्हणजे काय आहे? पहिलं काय येणार आहे याचं युनिक कॅरेक्टर? याचं युनिक कॅरेक्टर येणार आहे हे फ्लावरिंग अँड सीड बेरिंग प्लांट. सीड बेरिंग प्लांट. ओके, फ्लावरिंग अँड सीड बेरिंग प्लांट हे झालं याचं युनिक कॅरेक्टर. ओके, दुसरं युनिक कॅरेक्टर काय येणार आहे या चार्टमध्ये बघून तुम्ही सांगू शकता, हे म्हणजे वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. हे काय आहेत? वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. ओके, वॅस्क्युलर प्लांट्स आहेत. वॅस्क्युलर प्लांट्स म्हणजे त्यांच्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम येतं. हा दुसरा पॉईंट झाला. ओके, अगेन दे आर डिवायडेड इंटू टू. कुठले दिलेले आहेत? एक अँजिओस्पर्म आणि एक जिम्नोस्पर्म. ओके, अँजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म हे सुद्धा याचं युनिक कॅरेक्टर्स येतं. दे आर डिवायडेड इंटू टू, अँजिओस्पर्म अँड जिम्नोस्पर्म. आता आपल्याला जिम्नोस्पर्मचे पॉईंट्स बघायचे आहेत. आता जिम्नोस्पर्मचे पॉईंट्स बघत असताना मी पहिल्यांदा एवढे सगळे पॉईंट्स पहिल्यांदा लिहून काढलेले आहेत. आणि आपण स्टेट बोर्डचं पुस्तक रीड करत असताना हे पॉईंट्स कुठले येतात ते आपण बघूया. आता पहिले पॉईंट्स कुठले येतात बघा. मी बुक घेतलेलं आहे. या बुकमध्ये जिम्नोस्पर्म पहिल्यापासून घेतो आहे. जिम्नोस्पर्म पेज नंबर 23. पेज नंबर 23ला आलो आहे मी. दॅट इज अ सायलेंट फीचर ऑफ मेजर प्लांट ग्रुप अंडर फिनेरोगॅमी. अंडर फिनेरोगॅमी. आता फिनेरोगॅमीचे आपण कॅरेक्टर्स बघितले. फिनेरोगॅमीच्या कॅरेक्टर्स नंतर डायरेक्टली आपण जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्मला आलो आहे. त्यातलं आपण पहिल्यांदा जिम्नोस्पर्म बघतोय. जिम्नोज मीन्स नेक्ड आणि स्पर्मा मीन्स सीड्स. हे पाठच करायचं. जिम्नो 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 नेकड, जिम्नो नेकड, जिम्नो नेकड, जिम्नो नेकड हे 10 वेळा पाठ करायचं, लक्षात घ्या. त्याच्यानंतर स्पर्मा सीड्स, स्पर्मा सीड्स, स्पर्मा सीड्स. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला जनरा सांगितलं. जनरा, देर आर अबाउट द 70 जनरा अँड 1000 लिव्हिंग स्पेसीज ऑफ जिम्नोस्पर्म इन द वर्ल्ड अँड in India it is represented only 16 genera and 53 species. आता हे जे स्पेसीज आहेत या स्पेसीज आपण कुठे बघितल्या होत्या तर स्पेसीज, जनरा हे वर्ड्स आपल्याला कुठे गेले होते तर मी पुन्हा एकदा आठवण करून देतो. स्पेसीज आणि जनरा हे वर्ड्स आपल्याला टॅक्सॉनॉमिक हायरार्कीमध्ये गेलं होतं. कॅटेगरी अँड टॅक्सॉन आठवतं का? कॅटेगरी आणि टॅक्सॉनला तुम्ही पेज नंबर पुन्हा सांगतो, पेज नंबर 8 वरती जावा. पेज नंबर 8 वरती गेलात की कॅटेगरी आणि टॅक्सॉन दिलेलं आहे. या कॅटेगरी आणि टॅक्सॉनमध्ये जे शेवटचं आहे त्याला स्पेसीज म्हणतात. आहे का बघा? स्पेसीज म्हणतात. दिलेलं आहे का? स्पेसीज. आणि त्याच्यावरती दिलेलं आहे जीनस दिलं आहे. हा जो जनरा आहे हे जनरा किती आहेत तर वर्ल्डमध्ये 70 जनरा आणि 1000 स्पेसीज. तसंच इंडियामध्ये 16 जनरा आणि 53 स्पेसीज. हे जे स्पेसीज आणि जीनस हा कन्सेप्ट आपण पहिल्या टॉपिकमध्येच बघितलेला आहे. याचे एक्झाम्पल्स पण आपण 2 एक्झाम्पल्स बघितले होते त्यावेळेला. एक बघितलं होतं चायना रोजचं एक्झाम्पल स्टेट बोर्डमधलं. दुसरं एक्झाम्पल बघितलं होतं कोब्राचं एक्झाम्पल स्टेट बोर्डमधलं.
आणि NCERT मधले 4 एक्झाम्पल्स बघितले होते. NCERT मधले एक्झाम्पल्स कुठले बघितले होते आपण? एक मॅनचं बघितलं होतं, बरोबर आहे का? त्याच्यानंतर आणखीन काय बघितलं होतं? मुस्का डोमेस्टिका, बरोबर आहे, मुस्का डोमेस्टिका बघितलं होतं. त्याच्यानंतर आणखीन कुठलं बघितलं होतं? तुम्हाला त्याचं पेज नंबरसुद्धा सांगतो मी. त्याचं पेज नंबर आहे, एक मिनिट, हां, त्याचं पेज नंबर आहे 11 वरती मॅन, हाऊसफ्लाय, मँगो आणि व्हीट असे 4 टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीज बघितल्या होत्या आपण. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बायोलॉजिकल नेम म्हणजे स्पेसीज दिलेले आहेत आणि त्यांचं जनरा दिलेलं आहे, जीनस, ओके, हे दिलेलं आहे. जीनस आणि स्पेसीज हे अजिबात विसरायचं नाही. पुन्हा जिथं जिथं शब्द येईल तिथं तो टॅक्सॉनॉमिक कॅटेगरीचा चार्ट तुम्हाला पाठ पाहिजे. आता इथं पुन्हा आपण येऊया बॅकला. इथं काय दिलं आहे तुम्हाला? तर जिम्नोस्पर्ममध्ये हे सगळे जनरा आणि स्पेसीज सांगितलं आहे. त्याच्यानंतर काही डायग्राम दिलेले आहेत, त्या डायग्राम ही आपण 1 बाय 1 बघूया, ओके. पण त्याच्या आधी आपण त्याचं डिस्क्रिप्शन बघायला चालू करू, ओके. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तुम्हाला, दॅट इज द मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म आर द एव्हरग्रीन श्रब अँड वुडी ट्रीज. पहिला पॉईंट आहे, दॅट इज अ टाईप. कुठल्या टाईपचं हे जिम्नोस्पर्म आहे? हे जिम्नोस्पर्म हे कुठल्या टाईपचं जिम्नोस्पर्म दिलेलं आहे तुम्हाला? तर जिम्नोस्पर्म आर एव्हरग्रीन श्रब आणि वुडी. पहिला पॉईंट कव्हर झाला का बघा? कुठल्या टाईपचं जिम्नोस्पर्म आहे हे? कुठल्या टाईपचं आहे? तर एव्हरग्रीन श्रब आणि वुडी. सेकंड, दे आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. अंडरलाईन करायचं आहे प्रिमिटिव्हला. का प्रिमिटिव्हला अंडरलाईन करायचं आहे? तर NCERT प्रमाणे किंवा तुमच्या नीटप्रमाणे तुम्हाला MCQ विचारला जातो, दॅट इज अ प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. फ्लॉवरिंग प्लांट म्हणलेलं आहे, फ्लॉवरिंग प्लांट खूप महत्त्वाचं आहे. अंडर द हेडिंग ऑफ फ्लॉवरिंग आपण हे सगळं बघतोय. तर हे फ्लॉवरिंग प्लांट खाली प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट आहे. हे कुठला आहे? प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग नेक्ड सीड्स. हाही तेवढाच इम्पॉर्टंट पार्ट आहे. लक्षात आलं का? प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट हा पार्ट महत्त्वाचा आहे. तर इथं तुम्ही त्याच पेजवरती अँजिओस्पर्मला या. अँजिओस्पर्मला दिलेला आहे मोस्ट ॲडव्हान्स ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट. त्यालाही गोल करा, अंडरलाईन करून ठेवा, म्हणजे हे कम्पॅरेटिव्हली पॉईंट्स आहेत. अंडर द हेडिंग ऑफ फिनेरोगॅमी, ओके, जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म. एका बाजूला येतं जिम्नोस्पर्म आणि एका बाजूला अँजिओस्पर्म. ज्यावेळेला आपण हा दोघांच्यातला डिफरन्स बघणार आहे त्यावेळेला पहिला पॉईंट डिफरन्शिएटिंग येतो, दॅट इज अ जिम्नोस्पर्ममध्ये काय येणार आहे? दिस इज अ प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग नेक्ड सीड्स. आणि अँजिओस्पर्ममध्ये येणार आहे दिस इज अ ॲडव्हान्स्ड ग्रुप ऑफ फ्लॉवरिंग प्लांट विथ एनक्लोज्ड सीड्स विथ फ्रूट्स, ओके, विदिन द फ्रूट्स. लक्षात आलं का? हा पॉईंट येणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण जिम्नोस्पर्ममध्ये येऊया. दीज आर द प्रिमिटिव्ह ग्रुप ऑफ द फ्लॉवरिंग प्लांट प्रोड्युसिंग द नेक्ड सीड्स. सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्रूट्स, दॅट इज द ओरी. हा पॉईंट महत्त्वाचा आहे. सीड्स आर नॉट कवर्ड बाय द फ्लॉवरिंग प्लांट. आता इथं नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे, दे आर वॅस्क्युलर प्लांट विथ झायलेम विथ ट्रॅचिड्स आणि फ्लोएम विथ सिव सेल्स. हा वॅस्क्युलर टिश्यू. हा वॅस्क्युलर टिश्यूचा पॉईंट मी इथं कव्हर केला आहे. वॅस्क्युलर टिश्यूमध्ये काय येतं? तर वॅस्क्युलर टिश्यूमध्ये येतं बघा, वॅस्क्युलर टिश्यूमध्ये त्यांनी दिलेलं आहे प्रोड्युसिंग झायलेम अँड फ्लोएम. आता झायलेम आणि फ्लोएम कुठं आहे हे रेफरन्स? तर तिथंच लिहून ठेवा. तुम्हाला पेज नंबर मी सांगतो, या पेजवरती तुम्हाला सगळे रेफरन्सेस दिलेले आहेत. पेज नंबर 87, पेज नंबर 87 तिथं लिहून ठेवा. पेज नंबर 87. पेज नंबर 87 वरती आलात का तुम्ही? तर पेज नंबर 87 वरती स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यू म्हणून दिलेला आहे. ते प्लांट टिश्यूचं क्लासिफिकेशन आहे. प्लांट टिश्यू आर डिवायडेड इंटू 2, ओके. सिम्पल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स. सिम्पलमध्ये पुन्हा दिलेलं आहे. सिम्पलमध्ये काय काय दिलेत बघा. सिम्पलमध्ये तुम्हाला सिम्पलमध्ये पहिल्यांदा पेज नंबर 85 वरती या. तुम्हाला सगळं सांगतो. प्लांट टिश्यू आर डिवायडेड इंटू मेरिस्टेमॅटिक टिश्यू अँड परमनंट टिश्यू. मेरिस्टेमॅटिक टिश्यूमध्ये काय दिलं आहे? मेरिस्टेम म्हणजे टू डिवाइड होणार आहे, ओके. मग इथं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू ओरिजिन, पोझिशन अँड फंक्शन असे 3 दिलेत. आणि दुसरा दिलेला आहे पार्ट परमनंट टिश्यू. परमनंट टिश्यूमध्ये सिम्पल परमनंट टिश्यू आणि कॉम्प्लेक्स. सिम्पलमध्ये
पॅरेनकायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेनकायमा. आणि कॉम्प्लेक्समध्ये झायलेम आणि फ्लोएम आहे का? आणि त्या झायलेममध्ये ट्रॅचिड्स दिलेला आहे का बघा, पेज नंबर 88 वरती आहे ट्रॅचिड्स. आणि फ्लोएममध्ये सीव ट्यूब, सीव सेल्स असं दिलेलं आहे का? हा रेफरन्स तुम्हाला इथं दिलेला आहे. कुठं? तर पेज नंबर 24 वरती तुम्हाला जे सेंटेन्स आलं आहे, दीज आर द वॅस्क्युलर प्लांट हॅव्हिंग द झायलेम विथ ट्रॅचिड्स अँड फ्लोएम विथ सीव सेल्स. ओके, हा झायलेम विथ ट्रॅचिड्स अँड फ्लोएम विथ सीव सेल्स तिथं पेज नंबर लिहून ठेवायचं आहे. ओके, बघा पुन्हा मी ते विचारणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बघायचा आपल्याला. हा वॅस्क्युलरचा पॉईंट कंप्लीट झाला. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाईट. आता हा फ्लावरचाही पॉईंट आपण कंप्लीट केलेला आहे. काय फ्लावरचा पॉईंट्स आहे तर इथे त्यांनी दिलेला आहे, दे आर द फ्लावरिंग प्लांट प्रोड्युसिंग नेक्ड सीड्स. ओके, त्यामुळं हाही पॉईंट कंप्लीट होतो. आता बॉडी बघूया त्याची. बॉडी काय आहे? द प्लांट बॉडी. प्लांट बॉडी, बॉडी म्हणजे काय? बॉडी म्हणजे जिम्नोस्पर्मची प्लांट बॉडी. ही प्लांट बॉडी कशी आहे तर ही प्लांट बॉडी काय दिलेलं आहे बघा त्यांनी, प्लांट बॉडी ओके इज अ स्पोरोफाईट. स्पोरोफाईट इज ऑलवेज डिप्लॉयड. स्पोरोफाईट इज ऑलवेज डिप्लॉयड. हे कुठं दिलेलं आहे तुम्हाला? पुन्हा एकदा सांगतो, पेज नंबर 26ला जावा. पेज नंबर 26ला गेलात की तिथं दिलेलं आहे अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे का? हा अल्टरनेशन ऑफ जनरेशन मी शेवटी घेतलेला पॉईंट आहे. अल्टरनेशन ऑफ जनरेशन, हा अल्टरनेशन ऑफ जनरेशन काय असतो ते एकदा लक्ष द्या. जे इथं मी काढतो जर असं, ह्या अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये प्लांट बॉडी आहे हे 2 फेजमध्ये असते. एक असते स्पोरोफायटिक जनरेशन. ओके, एक असतं स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरं असतं, हे असतं स्पोरोफायटिक जनरेशन आणि दुसरं असतं गॅमॅटोफायटिक जनरेशन. काय असतं? गॅमॅटोफायटिक जनरेशन. असे 2 गोष्टी लक्षात ठेवा. ओके, प्लांट बॉडी ह्या 2 गोष्टी आहेत प्लांट बॉडीमध्ये. एक असतं स्पोरोफायटिक जनरेशन, एक असतं गॅमॅटोफायटिक जनरेशन. हे स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉयड आणि गॅमॅटोफायटिक जनरेशन इज ऑलवेज हॅप्लॉयड. हे सेंटेन्स पाठच करायचे. ओके, काय पाठ करायचं? स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉयड, गॅमॅटोफायटिक जनरेशन इज ऑलवेज हॅप्लॉयड. ओके, स्पोरोफाईटपासून काय तयार होणार आहेत? स्पोरोफाईटपासून तयार होणार आहेत स्पोर्स. काय तयार होणार आहेत? स्पोर्स. आणि हे स्पोर्स कसे असणार आहेत? हॅप्लॉइड असणार आहेत. इथं होणार आहे मिओसिस. काय होणार आहे? मिओसिस. आणि गॅमॅटोफाईटपासून काय तयार होणार आहेत? गॅमेट्स. काय तयार होणार आहेत? गॅमेट्स. आणि हे गॅमेट्स असणार आहेत हॅप्लॉइड. गॅमेट्समध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट हे फ्यूज होऊन तयार होणार आहे झायगोट. आणि झायगोट असणार आहे 2n आणि झायगोटपासून पुन्हा स्पोरोफाईट. ओके, आणि इकडं स्पोर्सपासून पुन्हा गॅमॅटोफाईट. याला म्हणायचं अल्टरनेशन ऑफ जनरेशन. काय घेतलं आपण? दॅट इज अ प्लांट बॉडी. ओके, प्लांट बॉडी. मेनली इन प्लांट देर आर 2 जनरेशन, एक स्पोरोफायटिक जनरेशन, गॅमॅटोफायटिक जनरेशन. पहिलं वाक्य पाठ करायचं, स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉयड. स्पोरोफायटिक जनरेशन इज ऑलवेज डिप्लॉयड हे सेंटेन्स पाठ करायचं. दुसरं सेंटेन्स पाठ करायचं गॅमॅटोफायटिक जनरेशन. गॅमॅटोफायटिक जनरेशन इज ऑलवेज हॅप्लॉइड. ओके, तिसरं सेंटेन्स पाठ करायचं, स्पोरोफाईटपासून स्पोर्स तयार होणार, गॅमॅटोफाईटपासून गॅमेट्स तयार होणार. स्पोरोफाईट हे डिप्लॉयड आहे, त्याच्यापासून स्पोर्स तयार होत असताना मिओसिस होणार आणि एकदाच मिओसिस होतं, पुन्हा मिओसिस होत नाही. ओके, त्यामुळं गॅमॅटोफायटिकपासून, गॅमॅटोफाईट हे ऑलवेज हॅप्लॉइड आहे, याच्यापासून गॅमेट्स तयार होताना इथं मिओसिस होणार नाही. ओके, मग n/4 होईल नाही. इथं काय होणार? मायटॉसिस. गॅमॅटोफाईटचं गॅमेट्स तयार झाले, मेल गॅमेट फिमेल गॅमेट, आणि हे मेल गॅमेट फिमेल गॅमेट एकत्र आले आणि झायगोट तयार झालं. आणि द प्लांट बॉडी इज अ झायगोट म्हणजे दॅट इज अ स्पोरोफायटिक जनरेशन. ओके, ही इज ऑलवेज 2n. आता इथे MCQ काय विचारला जातो नीटसाठी? नीटसाठी MCQ विचारला जातो दॅट इज अ फर्स्ट फेज ऑफ गॅमॅटोफायटिक जनरेशन. काय विचारला जातो? फर्स्ट फेज ऑफ गॅमॅटोफायटिक जनरेशन.
आम्ही लगेच हे चार्ट काढत बसत नाही. आम्ही लगेच म्हणतो गॅमेटोफायटिक जनरेशन सरांनी शिकवलं आहे, गॅमेटोफाईटपासून गॅमेट्स तयार होणार, स्पोरोफाईटपासून स्पोर्स तयार होणार. त्यामुळं आन्सर काय, गॅमेटोफाईटपासून गॅमेट्स तयार होणार. फर्स्ट फेज कोण, तर फर्स्ट सेल कोण, गॅमेट्स नाही. तर इथं बघा हा झायगोट 2n आहे, स्पोरोफाईट 2n आहे, स्पोर्स n आहे, गॅमॅटोफाईट n आहे आणि गॅमेट्स n आहे. मग सुरुवात कुठून झाली, स्पोर्सपासून. त्यामुळं फर्स्ट सेल ऑफ गॅमॅटोफायटिक जनरेशन इज अ स्पोर्स आणि लास्ट सेल ऑफ गॅमॅटोफायटिक जनरेशन इज अ गॅमेट्स. ओके, हा तुम्हाला MCQ विचारला जातो. ओके, लक्षात आलं का. आता इथं स्पोरोफायटिक जनरेशन काय दिलं इथं, इन ब्रायोफाईट. सॉरी, 1-2 मिनटं बघा काय दिलं आहे. पेज माझं हे झालं, पेज नंबर 24 वरती येऊया पुन्हा. पेज नंबर 24 वरती आलात. द प्लांट बॉडी इज अ स्पोरोफाईट. ओके, स्पोरोफाईट दिले का, स्पोरोफाईट. इट इज डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम अँड लिव्ज. सगळ्यात महत्त्वाचं. ओके, इट इज डिफरन्शिएटेड इन टू रूट, स्टेम आणि लिव्ज. इथं डिफरन्शिएटेड होतं, हे पण इथं दिलेलं आहे. ओके, बॉडी ही कशी आहे, स्पोरोफायटिक जनरेशन आहे. रूट, स्टेम आणि लिव्ज इथं डिफरन्शिएट होतं. आता ते काय काय डिफरन्शिएट आहे तेही पॉईंट्स आपल्याला डिटेल्समध्ये बघायचे आहेत. ओके, द रूट सिस्टीम इज अ टॅप रूट. 2 टाईपचे रूट सिस्टीम असतात. कुठले कुठले, 2 टाईपचे रूट सिस्टीम असतात. तुम्ही पेज नंबर पेज नंबर 98 वरती जायचं आहे. 98 वरती गेलात की तिथं टाईप ऑफ रूट्स म्हणून दिलेलं आहे. आहे का बघा जरा, टाईप ऑफ रूट्स दिलेला आहे का, टाईप ऑफ रूट्स. टाईप ऑफ रूट्स आहे का, आहे. मग टाईप ऑफ रूट्समध्ये 2 दिलेले आहेत, एक टॅप रूट और ट्रू रूट अँड ॲडव्हेंटिशियस रूट्स, असे 2 टाईप्स आहेत. ओके, टॅप रूट आणि ॲडव्हेंटिशियस रूट्स दिलेलं आहे. टॅप रूटमध्ये तुम्हाला एक्झाम्पल दिलेत. टॅप रूटमध्ये एक्झाम्पल्स काय दिलेत, पी, बीन, सनफ्लावर आहे. त्याच्यानंतर ॲडव्हेंटिशियस रूट्समध्ये एक्झाम्पल दिलेत, इफोर्बिया दिलेला आहे का, इपिकॅक. अरे दिलेत का, दिलेले नाही आहेत, येस. त्याच्यानंतर मग इथं तुम्ही रेफरन्स लिहून ठेवायचा आहे. ओके, टॅप रूटच्या इथं रेफरन्स लिहून ठेवायचा त्या पेज नंबरचा. इन सम रूट्स आर सिम्बायोटिक असोसिएशन. सिम्बायोटिक हा सुद्धा वर्ड गेलेला आहे. सिम्बायोसिस, पुण्याला कॉलेज आहे सिम्बायोसिस म्हणून. ओके, त्याच्यानंतर सिम्बायोसिस म्हणजे म्युच्युअल अंडरस्टँडिंग, दोघांनाही फायदा होणे, त्याला सिम्बायोसिस असं म्हणतात. सिम्बायोसिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म दॅट इज अ कोरलॉइड रूट्स ऑफ सायकस शोज द असोसिएशन विथ ब्ल्यू ग्रीन algae and root of the penis shows association with a endophytic fungi called as a mycorrhiza. याला पूर्णपणे बॉक्स करायचं आहे. जे सेंटेन्स मी वाचलं कोरलॉइड रूट्सपासून. आता हे कोरलॉइड रूट्स काय आहेत, तर पाठीमागच्या पेजवरती गेलात, पेज नंबर 23ला, तर पेज नंबर 23ला कोरलॉइड रूटची डायग्राम दिली आहे. आहे का, ते काय आलं नाही आहे सर, इथं आल्यासारखं दिसतंय ते, नो आलं. काय दिलेलं आहे ते, कोरलॉइड रूट्स आहेत, कोरलॉइड रूट्स ऑफ सायकस. ओके, कोरलॉइड रूट्स ऑफ सायकस दिलेलं आहे, ते सायकस आहे का. शोज असोसिएशन विथ BGA, ब्ल्यू ग्रीन algae. आता तुम्हाला माहिती आहे, मी विचारणार तुम्हाला ब्ल्यू ग्रीन algae कुठं गेलं होतं, सांगा बरं. ब्ल्यू ग्रीन algae कुठं गेलं होतं, तर ब्ल्यू ग्रीन algae तुम्ही सांगणार सर किंगडम मोनेरामध्ये गेला होता. किंगडम मोनेरामध्ये कुठे गेलेला आहे, सापडतो का तुम्हाला, ब्ल्यू ग्रीन algae सापडतो का, बघूया कुठं गेलेला आहे, किंगडम मोनेरामध्ये. त्याला BGA असं म्हणतात, ब्ल्यू ग्रीन algae असं म्हणतात. दिलेलं आहे का बघा, आहे 100% दिलेलं आहे. तुम्ही शोधून काढायचं आहे. किंगडम मोनेरामध्ये BGA सापडतंय का बघा. ओके, दीज आर कॉमनली रेफर्ड ॲज अ ट्रू बॅक्टेरिया. पेज नंबर 10 वरती दिलेला आहे. आहे का. मग सर इथं कुठं दिलेलं नाही असं सेंटेन्स. बरं, एक काम करू, मग आपण NCERTचं पुस्तक घेऊ.
ह्या NCERTच्या पुस्तकामध्ये आलात का? NCERTच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 19 पेज नंबर 19 वरती आलात की तुम्हाला यू बॅक्टेरिया दिलेला आहे आणि यू बॅक्टेरियामध्ये चौथी लाईन दिलेली आहे. चौथी लाईन आहे का? यू बॅक्टेरियामध्ये चौथी लाईन दिलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे ब्ल्यू ग्रीन आल्गी. ओके, आणि हे ब्ल्यू ग्रीन आल्गी याच्याबरोबर सिम्बायोटिक असोसिएशन बघा. किंगडम मोनेरा चाललंय, किंगडम मोनेरा बघतोय. त्याच्यानंतर हे जिम्नोस्पर्म बघतोय. जिम्नोस्पर्ममधले रूट ऑफ सिम्बायोटिक असोसिएशन विथ अदर लाईफ फॉर्म दॅट इज अ कोरोलॉइड रूट्स ऑफ सायकस. सायकस आणि पिनस हे दोन एक्झाम्पल आहेत जिम्नोस्पर्मचे. त्यातला जो सायकस आहे या सायकसचं कोरोलॉइड रूट्स शोज असोसिएशन विथ कुणाबरोबर असोसिएशन आहे? ब्ल्यू ग्रीन आल्गी म्हणजे यू बॅक्टेरिया. कळालं का? दुसरं तिथं रेफरन्स लिहून ठेवायचं आहे. BGA ला अंडरलाईन करायचं आहे. त्याला शॉर्ट फॉर्ममध्ये BGA असं म्हणलं जातं. त्याच्यानंतर रूट ऑफ द पिनस. पाईन फॉरेस्ट माहिती आहेत? तुम्ही म्हैसूर, उटी, बेंगलोरला फिरायला गेलात की तिथं असे पाईन फॉरेस्ट आहेत. उंच 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 झाडं आहेत. बरोबर आहे की नाही? हां, दॅट इज अ पाईन फॉरेस्टमध्ये शूटिंग वगैरे केलं जातं बघा. गाण्यांचं शूटिंग बघतो आपण. बरोबर आहे? हां, ते पाईन फॉरेस्ट. द पिनस असोसिएशन. ओके, द पिनस शोज असोसिएशन विथ द एंडोफायटिक. अंडरलाईन करायचं आहे. एंडो म्हणजे इनसाइड, फायटो म्हणजे प्लांट. एंडोफायटिक फंगायचं आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं. एंडोफायटिक फंगाय कॉल्ड ॲज अ मायकोरायझा. हे तुम्हाला 10वीला पण होतं. मायको अंडरलाईन करायचं आहे. मायको म्हणजे फंगाय किंवा मायसिटिस. ओके, 4 टाईप्स आहेत फंगायचे. ओके, पुन्हा बॅकला जा आणि फंगायचे टाईप्स बघा जरा. बॅकला गेलात का? ओके, मग फंगायचे टाईप्स दिलेले आहेत पेज नंबर 13 वरती. क्लासिफिकेशन: फायकोमायसिडिस, अस्कोमायसिडिस, बेसिडिओमायसिडिस, ड्युट्रोमायसिडिस. म्हणजे मायको हा वर्ड दिलाय का नाही दिलाय. मग हे फंगाय आहे, हे फायनल झालं. मग आता आपल्याला दिलंय मायकोरायझा. मायकोरायझाचं काय दिलेलं आहे तर मायकोरायझाचे 2 टाईप्स असतात. एक एंडोमायकोरायझा आणि एक्टोमायकोरायझा. ओके, एंडोमायकोरायझा आणि एक्टोमायकोरायझा. एक्टोमायकोरायझामध्ये एक्झाम्पल काय दिलेलं आहे रे? हे थोडंसं रब करतो मी. एक्टोमायकोरायझा आणि एंडोमायकोरायझा. मायकोरायझाचे 2 टाईप्स आहेत. इथं लिहितो मी पाहिजे तर. मायकोरायझे RRHIZAE मायकोरायझे इज अगेन डिवायडेड इंटू 2. ओके, काय दिलेलं आहे? एक दिलेलं आहे एक्टो आणि एक दिलेला आहे एंडोमायकोरायझा. इथं पण दिलेलं आहे एक्टोमायकोरायझा. ओके, आता याच्यामध्ये एक्टोमध्ये काय येतं? एक्टोमध्ये येतं मेंटल. ओके, एक्टोमध्ये काय येतं? मेंटल. एक्टो म्हणजे काय? एंडो म्हणजे काय? एंडो म्हणजे इनसाइड, एक्टो म्हणजे आउटसाइड. ओके, एंडोमध्ये येतं VAM व्हॅम. वेसिक्युलार आर्बिस्क्युलार मायकोरायझा. हे 12वीला पण आहे आणि तुम्हाला 10वीला पण होतं. मायकोरायझाचे 2 टाईप्स आहेत. ओके, VAM वेसिक्युलार आर्बिस्क्युलार मायकोरायझा आणि एक्टोमायकोरायझामध्ये येतं मेंटल हा वर्ड आणखीन एका ठिकाणी गेला होता. कुठे गेला होता तर मेंटल हा वर्ड किंगडम ॲनिमालियामध्ये गेलेला आहे. आपण अजून किंगडम ॲनिमालिया बघितलेलं नाही आहे, पण तुम्ही 10वीला किंगडम ॲनिमालिया बघितलेला आहे, 10वी 9वीला. ओके, तर आपण एक काम करू, किंगडम ॲनिमालियामध्ये जाऊ. किंगडम ॲनिमालियामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली पेज नंबर सांगतो. त्या पेज नंबरला या. ओके, पेज नंबरला मोलुस्काला या. पेज नंबर 34. पेज नंबर 34 वरती मोलुस्काला आलात की तिथं डायग्रामच्या वरती लास्ट 3 लाईन्स दिलेल्या आहेत आणि तिथं दिलेलं आहे मेंटल. MENTLE मेंटल सिक्रिट हार्ड कल्कॅरियस शेल आहे का? द शेल मे बी एक्सटर्नल ऑर इंटरनल ऑर ॲबसेंट दिलेला आहे. हा मेंटल. इथं पण मेंटल आहे. हे मेंटल वेगळं, ते मेंटल वेगळं. तिथं कल्कॅरियस शेल होतं
ॲनिमॅलियामध्ये. इथं काय आहे, हे जे रूट्स असतात, रूट्स, ओके, हे जे रूट्स दिलेले आहेत, ह्या रूट्सवरती एक ब्ल्यू लाईन आलेली असते अशी, ओके, त्याला मेंटल्स असं म्हणलेलं आहे. आउटर कवरिंगला एक लाईन आलेली असते आणि त्याला मेंटल असं म्हणलेलं आहे. हे कळालं का? मायकोरायझा हे 2 टाईप्स असतात, एक एक्टोमायकोरायझा आणि एक एंडोमायकोरायझा. त्याच्यानंतर इन जिम्नोस्पर्म स्टेम्स आर मोस्टली इरेक्ट. आता नेक्स्ट पॉईंट बघत जायचे आहेत आपण. स्टेम्स काय आहेत? तर स्टेम्स आर मोस्टली इरेक्ट, एरियल आहेत, ओके, इरेक्ट आहेत, इरेक्ट, एरियल आहेत, वरती जाणारे आहेत, सॉलिड आहेत, सिलेंड्रिकल आहेत. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. यालाही अंडरलाईन करायचं आहे. हा तुम्हाला MCQ विचारला जातो. हा कंपॅरिझन कसा आहे बघा. सेकंडरी ग्रोथ इज सीन इन जिम्नोस्पर्म ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ कॅम्बियम. याला अंडरलाईन केलात की याच्या बरोबर अपोजिट तुम्ही टेरिडोफायटामध्ये बघितलेलं होतं का बघा. जिथं तुम्ही सेकंडरी ग्रोथ पेज नंबर 23 वरती सेकंड लास्ट पॅरा, सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन, ओके, इन टेरिडोफाइट ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. तिथंही मी सांगितलं होतं, इथंही मी सांगतोय, इथं जिम्नोस्पर्ममध्ये प्रेझेंट असतं कॅम्बियम. तुम्ही किती नंबर पेजवरती बघणार? सेकंडरी ग्रोथ पेज नंबर 90, 91, पेज नंबर 90 आणि 91, 90, ओके. तिथं तुम्हाला कॅम्बियम दिलेलं आहे. कॅम्बियम म्हणजे मराठीमध्ये गाभा असं म्हणतात, ओके. झायलेम आणि फ्लोएमच्या मध्ये, ओके, जे असतं त्याला कॅम्बियम असं म्हणतात. सेकंडरी ग्रोथ दिलेला आहे तुम्हाला. सेकंडरी ग्रोथची डेफिनेशन दिलेली आहे पेज नंबर 91 वरती बघा. इन्क्रीज इन डायमीटर ऑफ द स्टेम बाय सेकंडरी ग्रोथ इज मेनली ड्यू टू द ॲक्टिव्हिटी ऑफ वॅस्क्युलर कॅम्बियम प्रेझेंट द आउटर कॉर्टिकल लेअर. दिलेलं आहे का? म्हणजे तुम्हाला इथं त्यांनी कॉर्क कॅम्बियम आणि सेकंडरी ग्रोथ हेही दिलेलं आहे. त्याच्यानंतर आपण पुढे आलो की हाही MCQ आहे. आता हा पॅरा पूर्ण MCQच्या रिलेटेड आहे. तर पॅरामध्ये दिलं आहे तुम्हाला सायकसचं एक्झाम्पल तुम्ही बघितलं आहे पेज नंबर 23 वरती तुम्हाला डायग्रॅम आहेत, पुन्हा बघून घ्या. सायकस प्लांट कसं आहे बघा. सायकस प्लांट बॉडी, ओके, त्याच्यामध्ये स्केली लिव्ज, स्टेम आहेत का. मग स्केल लिव्जचं पुन्हा आणखीन डायग्रॅम मोठी करून दाखवलेली आहे, ब्रॉड तुम्हाला करून दाखवलेली आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक दिलेला आहे कोरोलॉइड रूटची डायग्राम आहे. आणि मेगा मी मुद्दाम मेगा म्हणतोय, ते मेगा नाही आहे, मेगा स्पोरोफिल. आता मेगा स्पोरोफिल काय आहे ते पुढे बघू आपण. तर सायकस इज युजली अनब्रँचड व्हाईल कोनिफर आर ब्रँचड. हा MCQ आहे. हे बाय हार्ट करायचं, पाठ करायचं, ओके. द लिव्ज आर डायमॉर्फिक, मॉर्फो म्हणजे स्ट्रक्चर, डायमॉर्फिक. कशा आहेत लिव्ज? तर फोलियज लिव्ज आर ग्रीन, सिम्पल, निडल लाईक बघा, ऑर पिनेटली कंपाऊंड. एक टाईप झाला. 2 टाईपचे लिव्ज आहेत. 2 टाईपचे लिव्ज कसे आहेत? 2 टाईपचे आहेत, म्हणून मी मुद्दाम इथं लिव्ज घेतलेला आहे, ओके. लिव्ज हे डायमॉर्फिक आहेत. कसे झाले डायमॉर्फिक हे? तर पहिलं आहे फोलियज लिव्ज आर ग्रीन, सिम्पल, निडल लाईक, ओके, पिनेटली कंपाऊंड. आणि दुसरा आहे स्केल लिव्ज आर स्मॉल, मेम्ब्रॅनियस आणि ब्राऊन. लक्षात घ्या, हा डिफरन्स आहे. त्याच्यानंतर स्पोर्स आर प्रोड्युस्ड बाय मायक्रोस्पोरोफिल. स्पोर्स, आता स्पोरची डायग्राम दिलेली आहे का इकडे बघा जरा. स्पोर्स दिलेले आहेत तुम्हाला. मेगा स्पोरोफिल ऑफ सायकस आहे का. स्पोर्स 2 टाईपचे आहेत. जे मायक्रोला अंडरलाईन करा. मायक्रो म्हणजे मेल आणि मेगा म्हणजे फिमेल, म्हणून मी मेगा त्याच्यावरून तर लक्षात ठेवेल की मेगा ही फिमेल असते, ओके. पण इथं मेगा नाही आहे, मेगा स्पोरोफिल आहे. मेगा स्पोरोफिल हे फिमेल आणि मायक्रोस्पोरोफिल हे मेल. आणि त्याच्यानंतर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे. इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, सायकस इज ग्रोन ॲज अ ऑर्नामेंटल प्लांट. बरोबर, ऑर्नामेंटल म्हणजे माहिती आहे तुम्हाला, ऑर्नामेंटल प्लांट. देन पिनस इज युज्ड ॲज अ सोर्स ऑफ द पाईनवूड. नुसते शूटिंग करायसाठी नाही आहे, तर आणखीन कशासाठी आहे? पाईन वूड खूप महत्त्वाचं आहे त्याचं. देन टर्पेंटाईन ऑइल, पाईन रेक्झिन्स हेही महत्त्वाचं आहे. आणि त्याच्या पलीकडं जिम्नोस्पर्मची आणखीन इन्फॉर्मेशन तुम्हाला. आता
यातला पार्ट कुठला राहिलेला आहे, सेकंडरी ग्रोथ सांगितलं आहे, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, स्पोर्सवर आत्ताच मी बोललो, सेक्शुअल रिप्रोडक्शनबद्दल हे 2 पॉईंट्स बघायचे आहेत आपल्याला. आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन तर मी सांगितलंच तुम्हाला, अल्टरनेशन ऑफ जनरेशनमध्ये स्पोरोफायटिक जनरेशन आणि गॅमेटोफायटिक जनरेशन. स्पोरोफायटिक जनरेशन प्रोड्यूस द sporophytic generation is always diploid, they produce the spores. Gametophytic generation is always haploid, they produce the gametes. ओके, इथं आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे डू यू नोमध्ये दिलेला आहे जिम्नोस्पर्म लाईक द जिंको बिलोबा. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, त्याला लिव्हिंग फोसिल्स असं म्हणतात. लिव्हिंग फोसिल्स आपण आणखीन एकदा बघितलं होतं पहिल्या टॉपिकमध्ये, जिथं आर्कीबॅक्टेरिया होता, आर्कीबॅक्टेरिया किंगडम मोनेरामध्ये. मगाशीच मी पेज नंबर सांगितलं तुम्हाला, NCERTमध्ये पेज नंबर दिलेला आहे 1919 आणि स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला पेज नंबर दिलेला आहे 10. याच्यामध्ये जे आर्कीबॅक्टेरिया आहेत या आर्कीबॅक्टेरियाना लिव्हिंग फोसिल्स असं म्हणतात. दुसरं आणि किंगडम ॲनिमालियामध्ये जो किंग क्रॅब आहे, किंग क्रॅब, ओके, लिम्युलस किंग क्रॅब, त्याला आपण काय म्हणतो, तुम्हाला मी त्याचा पेज नंबर सांगतो. लिम्युलस किंग क्रॅब, पेज नंबर 34 वरती जावा. पेज नंबर 34 वरती लिम्युलस पहिल्याच पॅराला लिम्युलस किंग क्रॅब इज नोन ॲज अ लिव्हिंग फोसिल्स आहे का. हे दोन्ही लिव्हिंग फोसिल्स एकत्र लिहायचे आहेत. 3 झाले, एक किंगडम ॲनिमालियामधला झाला, हा प्लॅन्टीमधला झाला आणि एक मोनेरामधला आर्कीबॅक्टेरियामधला. आता त्याला लिव्हिंग फोसिल्स का म्हणलेलं आहे तर प्लांट इज फाउंड इन अ लिव्हिंग ॲज वेल ॲज द फोसिल फॉर्म अँड नंबर ऑफ द फोसिल फॉर्म इज मच मोर दॅन द लिव्हिंग फॉर्म. आणि जिम्नोस्पर्म व्हॅरीज इन साईज वेगवेगळा आहे. त्याच्यामध्ये एक्झाम्पल दिलं आहे, सिक्विया, टॉलेस्ट लिव्हिंग प्लांट इन द वर्ल्ड. इट इज कॉमनली कॉल्ड ॲज द कोस्ट रेड वूड ऑफ द कॅलिफोर्निया. हाईट दिलेली आहे 366 फीट. त्याच्यानंतर टॅक्झोडियम ग्रीथ जो घेर आहे तो 125 फीट आणि झामिया इज द स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म 25 सेंटीमीटर ओनली. ओके, याच्यामध्ये तुम्हाला जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्ममधला स्मॉलेस्ट जिम्नोस्पर्म आणि स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म असाही डिफरन्स विचारला जातो. लक्षात आलं का बघा. जिम्नोस्पर्मच्या रिलेटेड आता फक्त दिलेल्या पॉईंट्समध्ये एकच पॉईंट राहतो, तो म्हणजे व्हिजिटेटिव्ह अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन आहे ते टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ बुलबिल. ओके, बुलबिल हा वर्ड खूप महत्त्वाचा आहे. व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, ओके, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन काय सांगितलं मी आता तुम्हाला, विथ द हेल्प ऑफ बुलबिल्स. आणि दुसरं एक सेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे दॅट इज अ ॲनिमोफिलस. ॲनिमोफिलस म्हणजे काय, ॲनिमो मीन्स विंड पॉलिनेशन. हा MCQ नीटसाठी विचारला जातो. ओके, अँड डायरेक्ट ॲज अ पोलन ग्रेन आर रिसिव्ड डायरेक्टली फ्रॉम द पोलन चेंबर ऑफ द ओव्ह्युल्स. ओके, हे MCQ विचारले जातात सेक्शुअल रिप्रोडक्शनच्या रिलेटेड. ॲनिमोफिलस, जिम्नोस्पर्ममध्ये ॲनिमोफिलस हा MCQ कॉमनली विचारला जातो. आणि फर्टिलायझेशन आहे हे पोलन ट्यूबमधनं होतं म्हणून त्याला सिफॅनोगॅमी असं म्हणतात. हा पार्टसुद्धा तुम्हाला विचारला जातो. जिम्नोस्पर्ममध्ये एवढे आपण सगळे पॉईंट्स बघितलेले आहेत. जिम्नोस्पर्ममध्ये पुन्हा रिकॉल करूया पॉईंट्स काय काय आहेत बघा. पहिल्यांदा दिलेला आहे तुम्हाला टाईप दिलेला आहे, वॅस्क्युलर टिश्यू, फ्लावर, बॉडी, रूट, स्टेम, लीव्ज, सेकंडरी ग्रोथ, व्हिजिटेटिव्ह रिप्रोडक्शन, स्पोर्स, सेक्शुअल रिप्रोडक्शन आणि अल्टरनेशन ऑफ जनरेशन. आणि जे काही तुम्हाला ॲडिशनल पॉईंट्स तेही आपण बघितलेले आहेत. जिम्नोस्पर्म आज आपण इथं कंप्लीट करतो आहे आणि आपण नेक्स्ट अँजिओस्पर्म बघणार आहोत. थँक्यू.